जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज गणपती बाप्पासाठी ड्रायफ्रूट मोदक करणार आहे। गूळ साखर न वापरता 15 दिवस छान टिकणारे पौष्टिक ड्रायफ्रूट मोदक करण्यासाठी 1 वाटी खजूर घेत आहे। यातील बी काढून घेतल्या। अर्धी वाटी खोबरा किस, सुकं खोबरं किस आहे। 15-16 काजू व 15-16 बदाम, 1 चमचा खसखस, हे थोडे पिस्ता काप आहे। 1 लहान चमचा इलायची व जायफळ पावडर। सर्वात आधी खसखस भाजून घेते। लो फ्लेमवर हलकीशी भाजून घ्यायची। खसखस भाजल्याचा छान सुगंध येतो। हलकासा रंग बदललेला आहे। काढून घेते। यानंतर खोबरा किस भाजून घेते। खोबरा किस लवकर भाजला जाते। 1 ते 2 मिनिट खमंग भाजायचा। खोबरा किसाचा भाजून घेतला की मोदक बरेच दिवस टिकतात। खोबरा किस खमंग भाजलेला आहे। काढून घेते। त्यानंतर कढईमध्ये 1 लहान चमचा तूप, यामध्ये काजू बदाम तुपावर भाजून घ्यायचे। हलकेसे परतून घ्यायचे। 1-2 मिनिट लो फ्लेमवर परतायचे। तुपावर परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचं आहे। असं जाडसर बारीक करून घेतलं। त्याच कढईमध्ये 1 वाटी खजूर 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा। 1 वाटी खजूर, त्यातील बी काढून मिक्सरमध्ये फिरवून घेतला। थोडा थोडा मिक्सरमध्ये फिरवायचा। एका वेळेला सर्व खजूर एकाच वेळेला मिक्सरमध्ये काढायचा नाही, थोडा थोडाच काढायचा। 2-3 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। यामध्ये मिक्सरला जाडसर काढलेलं काजू बदाम, भाजलेलं सुकं खोबरा किस, इलायची जायफळ पावडर हे मिक्स करून घ्यायचं। एकजीव करून घ्यायचं। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। रेसिपी लाईक करा। एका प्लेटमध्ये काढून थोडं कोमट झाल्यावर हाताने एकजीव करून घ्यायचं। मोदक करण्यासाठी हा साचा घेतला आहे। आतून थोडं तूप लावून घ्यायचं। असं तूप लावल्यावर यावर थोडी खसखस लावायची, थोडे पिस्ता काप लावायचे। मावेल तितकं मोदकाचं मिश्रण या साच्यामध्ये भरायचं। असा साचा बंद करून घ्यायचा। असा एकसारखा मोदक करून घ्यायचा। मस्त पौष्टिक ड्रायफ्रूट मोदक तयार आहे। असे मोदक तुम्ही आधीच करून ठेवू शकता। 14-15 दिवस छान टिकतात। याच पद्धतीने आणखी एक मोदक करू। दुसऱ्यांदा मोदक करताना तूप लावायची आवश्यकता नाही, थोडी खसखस आणि पिस्ता काप लावायचे। तुम्हाला यामध्ये आणखी काही ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे। असे पौष्टिक भरपूर दिवस टिकणारे गणपती बाप्पाच्या आवडीचे ड्रायफ्रूट मोदक तयार आहे। करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।